नमस्कार. आज आपण वाळवा तालुक्यातील तगारेमळा येथे द्राक्ष बागायतदार विठ्ठल तगारे यांच्या द्राक्ष बागेमध्ये आहोत आणि आमचे हे क्रॉपॉलचे जे प्रोडक्ट आहेत, क्रॉपॉल भूसुधारक आणि क्रॉपॉल मायक्रोन्यूट्रिएंट, हे वापरून त्यांनी त्यांच्या बागेमध्ये चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. तर आपण त्यांनाच विचारू की क्रॉपॉल भूसुधारक वापरल्यामुळं त्यांनी कसं वापरलं आणि ते वापरल्यामुळे त्यांच्या पिकामध्ये काय, द्राक्ष बागेमध्ये काय फरक पडला. विठ्ठल तगारे साहेब, नमस्कार. मी क्रॉपॉलचं भूसुधारक हे 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम घातलं आणि त्यात 2 किलो गुळ घातला. हे असं द्रावण म्हणजे 10 दिवस ठेवले. 10 दिवसानंतर द्रावण पूर्ण त्याला आंबूस वासाल्यानंतर तयार झालं. त्यानंतर मी ड्रिपला सोडलं. ड्रिपला सोडल्यानंतर साधारण मला 6 ते 7 दिवसात माझ्या पानाची क्वालिटी वगैरे म्हणजे काळोखी वगैरे चांगली वाढली, पानाची साईज वाढली. असं हे पहिल्यांदा सोडलं झालं. दुसऱ्यांदा सोडल्यावर घड वगैरे म्हणजे चांगले सुधारलेले दिसले मला. आणि ज्या वेळेला आमचा क्रॅकिंगचा येतो त्याच्या अगोदर मी सोडलं, म्हणजे फ्लावरिंग नंतर थिनिंग झाल्यानंतर मी सोडलं. हे सोडल्यानंतर मला ज्यावेळेला क्रॅकिंग पिरियड होतो त्यावेळेला आमच्या घराची क्रॅकिंगचं प्रमाण कमी झालं. म्हणजे क्रॅकिंग जे होत होतं जास्त, त्यावेळेला क्रॅकिंग कमी दिसलं. साधारण तुम्ही हे किती वेळा दिलं? मी 4 वेळा दिलं. 4 वेळा दिलं. 4 वेळा दिल्यानंतर तुमच्या उत्पादनात किती वाढ झाली? गेल्या वर्षी साधारण 500 किलो ते 1 टनाभराचा मला फरक जाणवला. त्या म्हणजे आमचा जो पहिला प्लॉट गेला ना, त्यात साधारण हे उत्पादन असं, म्हणजे ही आमची शर्यत कृष्णा शर्यत म्हणून आहे. हे माल असा चांगल्या क्वालिटीनं तयार झालाय. ओके. आता रेग्युलर जी आपली साईज असते त्याच्यापेक्षा या साईज मध्ये आणि वजनामध्ये फरक